काय काय त्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी? सर माझ्यासोबत त्यानं घटना रात्री 22 तारखेला 22/6/2026 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान मी पूर्ण दिवस रिक्षा चालवून रात्री संध्याकाळी घराकडे येत असताना रिक्षाच्या मागे 2-3 कुत्रे लागले होते माझ्या. म्हणून मी रिक्षा थांबवून त्या कुत्र्यांना हाकलण्यास थांबलो होतो. म्हणून तिथले ते 2 जण थांबले होते. वडील व त्यांचा मुलगा नंदू गायकवाड आणि नोहा गायकवाड. त्यांनी मला बोलले, की कुत्र्यांना हाकलायचं नाही, कुत्र्यांना मारायचं नाही. म्हणून मला त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर मग मी त्या घरी गेलो असताना परत मी माझ्या घराकडे इकडे येत असताना तर परत ते कुत्रे मागे लागले. म्हणून मी परत त्या कुत्र्यांना मारायला गेलो. त्यांनी मला डायरेक्ट मारण्यास सुरुवात केली व फोन करून मला यांनी ती 5 ते 6 जणांना बोलवून घेतलं. तर ते पोरं कोण होती ते माहिती नाहीत मला. फक्त आता जो गुन्हा दाखल झालाय माझ्या म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. त्या गुन्ह्यामध्ये त्या तिघांचीच नावं आहेत फक्त व इतर आरोपी आहेत ना त्यांची नावं घेतलेली नाहीयेत त्यांनी. ते नेमके कोण होते? गाडीवरून आलेले नेमके कोण होते? त्यांचे सहकारी किंवा मित्र परिवार असू शकतो त्यांचा. मग त्या घटना घडली त्यावेळेस पोलीस लगेच आले की कधी आले? 112ला फोन केला त्यानंतर ते पोलीस आलेत. ते 20 ते 25 मिनिटांनी आलेत. ओके. मग त्यानंतर प्रोसिजर करून त्यांच्यावरती कारवाई झाली नाहीये का? नाही. तर जी पोलीस प्रशासन दापोडी पोलीस चौकी प्रशासन आहे जी अपेक्षा करणे अपेक्षित होतं तशी कारवाई पोलिसांनी केलेली नाहीये. काय आता मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की जे हे कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ फुटेज आहे त्या कॅमेऱ्यामध्ये 7 ते 8 जणांची फुटेज दिसते, माणसं दिसतात त्यात. तर जो गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती त्या गुन्ह्यामध्ये फक्त तिघांचीच नावं आहेत व इतर कोणीही नाहीये. त्यांची नावं त्यांनाही अटक करण्यात यावी अशी आमची अपेक्षा आहे. कशाने मारहाण केली तुम्हाला? काय तिथं लोखंडी रॉड होते साहेब, परत दगड होते, परत शस्त्र असतील त्यांच्याकडे. त्यांनी मला मारहाण झालेली आहे त्यांनी. असतील का होते? आणि घटना घडल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला तुम्ही गेल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला मदत केली का? मदत केली सर. आम्हाला पहिलं त्यांनी सांगितलं की पहिलं हॉस्पिटलमध्ये जा. हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन ट्रीटमेंट करून आल्यानंतर परत पोलीस प्रशासनाने आम्हाला रात्री सुमारे 2 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 6 ते 7 वाजेपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं. कारण का की पोलीस अधिकारी जे आहेत ते पेट्रोलिंगला गेले होते म्हणून या कारणासाठी. यापुढची तुमची काय भूमिका असणार आहे? काय कशा पद्धतीने पोलीस स्टेशनकडे तुम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे? आमची अपेक्षा सर एवढीच आहे की जे इतर आरोपी आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे. दापोडी पोलीस प्रशासनाला एवढेच आमचे म्हणणे आहे. जर इथून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही CP ऑफिसकडे तक्रार करू. तिथनं आम्ही अपेक्षा करू की CP साहेबांकडे जाऊन.